प्रथमतः फलंदाजी करण्याकरिता प्रसाद तांडेल आणि राजला आपण इथून मात्र पाहत आहे. फलंदाजीवर राज खेळण्याकरिता राजला इथे मात्र धाडले गेले. स्ट्राईकला प्रसाद आपल्याला पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईकला आपण राजला पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जय इथून मात्र तयार. षटक क्रमांक पहिला डिलिव्हर करण्याकरिता. चला मॅचला सुरुवात करायची मित्रांनो. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र जय इथून सज्ज होतोय. दिनेश भांबरे सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आणि अर्धा स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये निखिलेश बचाके सरांना आपण पाहत आहे. पहिल्याच बॉल इथे मात्र अखेरच्या दिशेनं फटका जरूर चांगला आहे. आमदार चषकाची सुरुवात झाली. इथे मात्र कासर वडवलीकरांचा दमखम दाखवणाऱ्या चौकानं 4. नक्कीच गोलंदाज पुनश्च एकदा या षटकातील पुढचा चेंडू. या वेळेला होगी 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 तेरी दांडी गुल क्योंकि मेरा बॉलर है पावरफुल दांडी गुल. त्यामध्ये आणि अर्थातच शांतारामजी मोरे साहेबांचं नाव असतं टॉप लेवलवर. कारण काम ही त्या पद्धतीने करावं लागतं आणि ते काम जे केलंय प्रत्येक मतदाराच्या भिवंडी ग्रामीणच्या नक्कीच प्रत्येक मतदाराच्या अर्थातच मनामध्ये अधिराज्य गाजवणारे हे आमदार आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. आपण ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. फलंदाज अक्षरशः प्रेक्षक म्हणून स्वतः पाहत राहिला या चेंडूला. वेगवान चेंडू तेच तर्रार चेंडू. मी आधी म्हटलं क्रिकेट आहे. आता तरी या चेंडूवर 2 चेंडूवर जर का आपण बघितलं तर कोण कधी कोणावर वरचढ करेल हे सांगू शकत नाही आहे. पहिल्या चेंडूवर चौकार येत असेल तर आता मात्र विकेट. येस डेफिनेटली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत बॉल फुटला हरवला किंवा काही क्वेरीज असल्या तर शेवटच्या चेंडूपर्यंत नवीनच चेंडू इथून मात्र देण्यात येईल. या गोष्टीची प्रत्येकाने आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज या नेक्स्ट बॉल जय. आता मात्र थोडंसं टप्प्यामध्ये थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळाली. अवंत सुरुवातली एक धाव इथून मात्र मिळते आणि धावसंख्या 5 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आता मात्र पाहायला मिळतं. वेगावर टप्प्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. की जर पॉवरफुली गोलंदाजी होत असेल ना दुसऱ्या चेंडूपासून जर का कुठेतरी प्रेशर क्रिएट करायला सुरुवात करत असेल ना हा गोलंदाज तर यावेळेला या चुकांना आळा लावणं गरजेचं आहे. आता मात्र स्ट्रॉंगली अपील इथून मात्र आपण पाहताय. कदाचित रडारमध्ये नसावा स्टंपच्या. चांगलं अपील होतं. लेगबाईच्या स्वरूपात धावा इथून मात्र मिळत आहेत. या आमच्यापर्यंत दिनेश भांबरे सर पोहोचवतील. अर्थातच एक धाव धावसंख्या 6 या अंकावर धावफलक. लेगबाईच्या स्वरूपातली ही धाव आहे आपण पाहू शकताय. पंच आमच्यापर्यंत दर्शवतात आणि चेंडू संपतील आतापर्यंत 3 धावसंख्या 6. ऍक्शन तर गोलंदाजांनी केली आहे. त्याच्या विपक्षात चेंडू सर्वन बाउन्स क्लिअर करून पुनश्च एकदा निघून जाईल का. यस याही वेळेला निघून जातोय चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. आमदार चषक भगवा चौकार 4. चौकार धावसंख्या चौकार 10 या अंकावर. क्रिकेटचं दैवत सचिन रमेश शेळुकर सरांचा जर्सी क्रमांक आपण पाहताय आणि नुकताच जर का बघितलं तर सचिन रमेश शेळुकर सरांचा वानखेडे नगरीमध्ये आपण पुतळ्याचा अनावर सोहळा पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा कुठेतरी वानखेडेच्या भिंतींना सचिन सचिन हे आवाज ऐकायला मिळाला असेल. पुन्हा एकदा खरारी प्रहार. याही वेळेला चेंडू सरळ निघून जातोय. सुईमा रैशाबार. आमदार चषक भगवा षटकार 6. Powerful stroke. Attack is the best weapon in tennis cricket. हे वाक्य आपण सातत्याने अनेक सिनियर कॉमेंटेटर कडून ऐकलंय. मग तो गोलंदाजी मार्फत करा किंवा फलंदाजी मार्फत करा. दुसऱ्या चेंडूवर जरी विकेट गेला असेल ना
प्रेशरला कुठेतरी मात्र जणू आपण कपाळावरचा घाम पुसून फेकतो त्या पद्धतीने कुठेतरी मात्र तो प्रेशर बाजूला सारला असेल आणि आता मात्र मनसोक्त फटकेबाजी करायला सुरुवात केली आहे. षटकारानं धावसंख्या 16, 16 या अंकावर धावफलक. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं, आता मात्र निर्धाफिकी बाण मिळत्या. जिसका था मुझे इंतजार. कुठेतरी जय मनामध्येच हे वाक्य इथे मात्र गुणगुणत असेल आणि अर्थातच तो चेंडू फायनली डिलिव्हर. डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलेच संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाईड आणि लेग बाईस आणि इतर मिळणाऱ्या चौकार षटकारांच्या धावा ऍड करून धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती म्हणजे 1-16 या अंकावर धावफलक. आम्ही या सातत्याने पोहोचवतोय की बिमर करिता रिव्ह्यू असणार आहे आणि तोही एक. या गोष्टीची आपण प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. त्यानंतर जर का आपण बघितलं तर पंचांना एखादं डिसिजन जर का क्रिटिकल वाटत असेल तर पंच मात्र तिसऱ्या पंचांची मागणी करू शकतात. या गोष्टीची आपण प्रत्येकाने नोंद घ्यायची आहे. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेचा नियम. दुसरी गोष्ट जर का आपण पाहिली तर पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत अर्थातच जर का चेंडू हरला, फुटला किंवा अन्य काही क्वेरीज असल्या तर चेंडू हा नवीनच देण्यात येईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. कारण आयोजन कारभावकरांचं आहे. कालिका मातेचा आशीर्वाद सातत्यानं या गावावर आपल्याला पाहायला मिळालं. खूप सुंदर गीत सुद्धा आहे या गावाचं. दुसऱ्या षटकाला इथून मात्र सुरुवात झाली आहे. समीरला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. समीर पाटीलला आपण पाहताय. डॉट बॉलला आपण इथून मात्र पाहताय. सुरुवात झाली आहे डॉट बॉलनं. पहिल्या चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात येताना दुसऱ्या षटकातील पाहायला मिळतोय. जितू शेठ गवळी आपण त्यांनाही पाहताय. चांगले क्रिकेटर आहेत. कारण समालोचन क्षेत्रामध्ये आम्ही डेफिनेटली तुमच्यापर्यंत बसू. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. ओहो स्ट्रोक चांगला आहे. चेंडूदार चांगला आहे. मिस टायमिंग होऊ शकतोय की काय. तिथे मात्र मिस टायमिंग शॉट. बारीचा अंत. फलंदाज बाद झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असल्याला. नक्कीच समालोचन क्षेत्रामध्ये जेव्हा आम्ही पदार्पण केलं तेव्हा निश्चित रूपानं राकेशजी पाटील यांनी सातत्याने आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन आणि खूप सारी हेल्प पोहोचवली. आणि जे जितू शेठ गवळी यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत आणि निश्चित रूपानं कारण आम्हाला सातत्याने म्हणतात की भिवंडीमध्ये एकदा तरी गेल्यानंतर जितू शेठ यांच्याशी भेटा. फायनली ती आज कंप्लीट झाली आहे. चला विकेटचं पतन. फलंदाज इथून मात्र बाद होतोय. सतीश मोनिश इथून मात्र बाद होतोय. मोनिशला इथून मात्र परतावा लागेल. झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या असलेला न्यू बॅटर कासरवडवली संघाकडून इथून मात्र निकेतनला आपण इथून मात्र पाहताय. निकेतनला आणले गेले फलंदाजी करण्याकरिता. राजचा विचार केला तर मी आधी म्हटलं होतं की सुरुवातीला आलेला बॅटर आहे आणि कुठेतरी मात्र त्याला फलंदाजीमध्ये राज करायचं आहे. राज तर त्यांनी इथून मात्र केलाय. दर्शवत असताना इथून मात्र राज. 2 चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात. 4 चेंडूचा खेळ दुसऱ्या षटकातील अजूनही बाकी आहे. 4 षटकांचं हे सत्र आपण इथून मात्र पाहत आहे, ऐकताय. मागची एक्झॅक्टली जर का आपण बाजू पाहिली बॅटरच्या मागची तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचं फ्लेक्स आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज इथून मात्र तयार. यावेळेस फसवा चेंडू होता. फलंदाजाला इथून मात्र फसवलं गेलं. कारभावचा विचार केला तर बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्येही आता मात्र नावलौकिक कमवलंय. अर्थातच आपले जर का बघितलं तर स्ट्रोक चांगला आहे. उडवल्या गेलाय. दिले गेले दिशा. हा ही चेंडू सरळ निघून जातोय. पुन्हा एकदा कासरवडवलीकरांचा दमखम दाखवणारा षटकार 6. षटकार आपण इथे मात्र पाहताय. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं 22 या अंकावर धावफलक. नक्कीच यूट्यूब लाईव्हला जोडला जाणारा प्रेक्षक राजा आणि आत्ता मात्र ऑफलाईन जो आमच्या मैदानावर इथे उपस्थित आहे त्या सर्वांचं आमच्या आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आपण आहात म्हणून या स्पर्धेला शोभा येते. आम्ही आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नक्कीच षटक क्रमांक द्वितीय प्रगतीपथावर पाहत आहे. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या 22 2 गड्यांच्या मोबाईलच्या धावसंख्या 22 या अंकावर. गोलंदाज या आता माझा थोडासा गोलबा टप्पा माफ करा उंची थोडीशी खाली पाहायला मिळाली चेंडूची आणि त्याचा फायदा घेत पुन्हा एकदा चेंडू आमदार चषक भगवा षटकार 6.
आता मात्र अलॉंग दी कार्पेट पद्धतीनं धरती मातेला गरंगळत चेंडू ट्रॅव्हल होईल. नो मॅच झोन, क्षेत्ररक्षक नाही या, परफेक्टली शोधलं गेलं. व्ही मध्ये चेंडू ट्रॅव्हल, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. इथून मात्र चौकार. षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत इथे मात्र पोहोचेल. षटक क्रमांक इथून मात्र अर्थातच द्वितीय संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 म्हणजे 16 सरासरीने इथे मात्र धावा कन्वर्ट करताना पाहायला मिळतात. गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये जर का धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असेल ना धावसंख्या, तर कुठेतरी शुभ संकेत देणारे हे धावफलक सातत्याने पाहायला मिळतं. त्याकरिता गोलंदाजी पॉवरफुल होणं गरजेचं आहे. ती कुठेतरी मात्र स्वयंभू पायगाव या टीमकडून थोडीशी कमकुवत होताना सध्या तरी पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 32 या अंकावर धावफलक. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपण दिनेश भांबरे सर त्यांना पाहताय आणि कट्टर बैलप्रेमी अर्थातच आमचे निखिलेश सरांनाही आपण इथून मात्र पाहताय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. दिनेश भांबरे सर आमच्यापर्यंत ती डेफिनेटली माहिती पोहोचवतात. आणि निश्चित रूपानं क्रिकेटच्या बरोबर आता क्रिकेटचाही क्रेज बघितलं तर क्रिकेटच्या मध्ये आपण बैलगाडा शर्यतलाही तितकंच क्रेज देताना पाहिलं. काही ठिकाणी मॅन ऑफ दी सिरीज करिता अर्थातच अज्ञात वासूसुद्धा देण्यात आलेला आहे. आपण पाहू शकताय. कारण मला आठवतं मोनिश कारभारी जेव्हा योगेश दळवी यांच्या स्पर्धेकरिता पोहोचल्या तेव्हाच ती अनाउन्समेंट करण्यात आली की मॅन ऑफ दी सिरीजला नेक्स्ट इयर वासू देण्यात येईल. हो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री यांच्या दिशेनं स्क्वेअर लेगमध्ये आपण पाहताय. पंचांनाही थोडंसं इथून मात्र खाली झुकावा लागला. इतका स्ट्रोक पॉवरफुली आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. आता कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. या सिंगल. धावसंख्या 33. बॅकबोन आहे मित्रांनो क्रिकेटचं. असं म्हटलं जातं की जर एखाद्या माणसाचा बॅकबोन नीट असेल तर तो माणूस उभा नीट राहू शकतो. त्याच पद्धतीने एखाद्या टीमचं क्षेत्ररक्षण जर का नीट असेल ना, बॅकबोन जर का नीट असेल तर ती टीम आणि तो सामना एक चांगल्या पद्धतीने सेफली उभा राहताना आपल्याला पाहायला मिळतोय. ते क्षेत्ररक्षण पॉवरफुल. तेजस मुकादमला आणले गेले षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. फसवलं गेलंय. फसवा चेंडू. या चेंडूची आवश्यकता आहे पायगावकरांना. कारण पहिले 2 षटक जर का बघितलं तर 16 धावा कन्वर्ट होताना इथून मात्र आपण पाहिल्यात. खूप महागडं षटक इथून मात्र आपल्याला दोन्हीही पाहायला मिळाले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज तेजस मुकादम पुन्हा एकदा मिस करतील. सिंगल इथून मात्र मिळते. सिंगल शिवाय 22 स्वरूपात मिळणारी एक धाव. धावसंख्या 34. दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 34 या अंकावर धावफलक. चेंडू समतील 3. गोलंदाज तेजस मुकादम अपटून टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या पर्यंत इथून मात्र दर्शवत आहेत. चला टीम मीटिंग नकोय. आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत पोहोचते. टीम मीटिंग नकोय. 1 बाउन्स, एक बाउन्स करण्याची मुभा असते. मुभा सध्या तरी संपुष्टात येताना पाहायला मिळते. आणि मग त्याच्यानंतर जर का पुन्हा एकदा बाउन्स झालं तर मग पंच जो निर्णय देतील तो स्वीकारावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा अलोंग दी कार्पेट. बॅकअप इथे मात्र दिलं गेलं नाही. लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचं बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर क्षेत्ररक्षकानं दिलेला बॅकअप का महत्वाचं असतं सध्या तरी स्वयंभू पायगाव संघाला इथून मात्र कळून चुकला असेल. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. अर्थातच करण शेठ माळी यांच्या फ्लेक्सला सलामी देत चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. धावसंख्या 39 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहताय. चेंडू संपतील आतापर्यंत 4. गोलंदाज या नेक्स्ट बॉल. फटका चांगला आहे. मिस टायमिंग शॉट कदाचित होऊ शकतो. क्षेत्ररक्षक जज करेल, पोहोचेल. बाउन्स झाला पण शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानता विकेटचं पतन. फलंदाज बाद. धोंडा वडवली संघाचंही शुभागमन इथे होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम टीम धोंडा वडवली. आणि व्हॉइस ऑफ सरवली आमचे परम मित्र विशालजी पाटील. एक जबरदस्त बुलंद आवाज इथे मात्र उपस्थित होत आहेत. विशालजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत. चौकार. धावसंख्या 4 जाऊन पोहोचती आहे. 39 या अंकावर धावफलक. चौकार आधीच्या चेंडूवर आपल्याला जो पाहायला मिळाला. धावसंख्या 39.
आता मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. चेंडू संपतील आतापर्यंत अर्थातच 5 अंतिम 1 चेंडूचा खेळ. नक्कीच नक्कीच इथे मात्र शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. युवा सेना ठाणे जिल्हा प्रमुख, युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि शिवसेनेचा एक डॅशिंग नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहायला मिळतं किंवा सातत्याने ज्यांच्याकडे पाहायला मिळतं, सह्याद्रीचा वाघ शिवसेनेचा ढाण्या वाघ आणि भिवंडी नगरीमधील खऱ्या अर्थाने शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ज्या व्यक्तिमत्वांकडे पाहिलं जायचं, आमच्या सर्वांचे आदर्श गुरुवर्य मदनबुवा नाईक साहेब यांचे सुपुत्र आणि क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आदरणीय प्रभुदासजी नाईक साहेब इथे उपस्थित होत आहेत. वेलकम साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत युवा सेना ठाणे जिल्हा सचिव आतिश भांबरे साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम साहेब, आपलंही सहर्ष स्वागत आहे. आणि विभाग प्रमुख दापोडे विकी मोहन पाटील साहेब यांचं इथे मात्र शुभागमन झालंय. तदनंतर लवेजी नाईक साहेब तालुका प्रमुख युवा सेना तालुका प्रमुख इथे उपस्थित होतात. वेलकम, आपलंही सहर्ष स्वागत आहे. सातत्यानं ज्या व्यक्तिमत्वाला नुकताच भारतीय संसदेमध्ये संसद रत्न पुरस्कार प्राप्त झाला, खऱ्या अर्थानं श्रीकांतजी शिंदे साहेबांचे सर्व हे सहकारी आता मात्र मुख्य व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतात. शिवसेनेच्या संघर्षाच्या काळामध्ये मदनबुवा नाईक साहेबांची भूमिका समस्त भिवंडीकरांनी पाहिली आहे आणि त्याच संघर्षाचा कुठेतरी मात्र आता साक्षीदार होण्याकरिता आणि त्या संघर्षाच्या वाटेवर शिवसेनेमध्ये आपलंही कार्य तितक्याच जोमाने करणारं व्यक्तिमत्व प्रभुदासजी नाईक साहेब खरं तर एक उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत. आणि कारण मला आठवतं योगेश दळवी धोंडावडवली यांच्या स्पर्धेमध्ये त्यांनी ते म्हटलं होतं, डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतं, सर्वात एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहेत, पण सध्या तरी समाजसेवेकरिता शिवसेना युवा सेनेच्या मार्फत कार्यरत होत असताना यावेळेस निकळेश सरांचा हात आमच्यापर्यंत दोन्ही समांतर रेषेत पोहोचेल. व्हाईट बॉलचा इशारा आम्हाला इथे मात्र पाहायला मिळेल. आणि धावत संख्या एखेरी 10 मिनिट 40 या अंकावर धावफलक. 4 षटकांचा विचार करता 40+ धावसंख्या किंवा 40 धावसंख्या एक फायटिंग स्कोर म्हटली जाते आणि निश्चित रूपानं तो इथे उभा राहताना पाहायला मिळतोय. यावेळेस आपण इथे मात्र पाहताय फ्लॅट चेंडू निघालाय, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात, फेकी होईल, धावा कन्वर्ट होतील तरी किती, तिथे मात्र सिंगल मीडिया डबलच्या प्रयत्नामध्ये, पण तिथे मात्र रनआउटची विकेट, फलंदाज बाद तंबूच्या असल्याला. आज आपण इथून मात्र पाहताय आमदार चषक आणि मी आधी स्टेजचा उल्लेख केला की समस्त शिवसैनिकांना आशीर्वाद देणारे हे हात आणि ते हात कोणाचे तर हिंदुस्थानाचे एकमेव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचा हा फ्लेक्स आपल्याला इथे मुख्य मंचावर पाहायला मिळाला. बाळासाहेब ठाकरे सातत्याने म्हणायचे मुंबई आपली आहे आपली आणि ते आवाजही आपलाच हवा आणि त्याच मुंबईची लाईफलाईन इंटरनॅशनल सिटी नंबर 3 मुंबईची लाईफलाईन लोकल, त्याच पद्धतीने क्रिकेटची लाईफलाईन जीवनदायिनी सिंगल डबल, त्या प्रयत्नामध्ये कुठेतरी मात्र धावसंख्येचा एक धावसंख्या उभं करण्याचा प्रयत्न इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. अनसक्सेसफुल इथे मात्र ठरला, रनआउटची विकेट मिळते, सक्सेसफुल ठरतात इथून मात्र स्वयंभू पायगाव संघ. टी शर्टचा विचार केला तर स्पॉन्सर बाय जितू गवळी सर, जे मुख्य मंचावर सध्या तरी विराजमान होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या सौभाग्यवती आपण पाहताय ज्या खारबाव नगरीच्या सुकन्या आहेत, पण सध्या तरी पायगावच्या सरपंच पद जे भूषवतात. ओहो, ह्यावेळेस क्रॉस द लाईन येते मात्र आपण पाहताय, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रेक्षक म्हणून पाहत राहतोय, चेंडू बावरे यांच्या बाहेर निघून जातोय, इथे मात्र चौकार. छान. सध्या तरी निकेतन 9 चेंडू 21 धावांवर खेळताना पाहायला मिळतो, म्हणजे एकटा खिंड लढवतोय कुठेतरी कासरवडवली संघाची, एकटा खिंड लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय. 45 कोणाचा जर्सी क्रमांक डेफिनेटली बोसवी. ओ हो, या वेळेला जज केलं गेलं स्टँड अँड डिलिव्हर टेक्निकल स्ट्रोक, टेनिस क्रिकेटचं मादक सौंदर्य वाढवणारा फटका, चेंडू बाउंड्री यांच्या बाहेर, एक्स्ट्रावरच्या डोक्यावरून षटकार 6.
एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, कारण टेक्निकल स्ट्रोक खूप कमी प्रमाणात इथे मात्र खेळताना आपण सध्या तरी पाहतोय. अक्रॉस द लाईनने खेळतात, स्विचेटने खेळतात, पण टेक्निकल स्ट्रोक म्हणून मी म्हटलंय टेनिस क्रिकेटचं मादक सौंदर्य वाढवणारा फटका. षटकार धावसंख्या 51 या अंकावर. चेंडू संपतील आतापर्यंत 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष. यस डीजे परेश कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. फक्त बिमर करिता रिव्ह्यू घेऊ शकता बॅटर. मग एखादा जर का निर्णय क्रिटिकल वाटत असेल, पंचांना जर वाटत असेल तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. अन्यथा ऑन फील्ड अंपायर जो काही निर्णय देतील त्याचा स्वीकार तुम्हाला इथून मात्र करावा लागेल. काय घडेल? स्क्वेअर लेग पंच सेफ आहे का? फलंदाज बाद तंबूच्या आसराला. एक धाव इथे मात्र कन्वर्ट केली गेली आणि डबलच्या प्रयत्नामध्ये असताना आय थिंक विकेट्स पडताना आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 53 या अंकावर. 5 चेंडूचा खेळ संपलाय. अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष. फलंदाज बाद. षटक संपलाय 4थं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 53 विजयाकरिता 56 धावांचा आव्हान समोर ठेवला. ऐकवण्याकरिता कॉम बॉक्स मध्ये जॉईन होतील अर्थातच व्हॉइस ऑफ सरवली विशालजी पाटील. वेलकम. चला वाघबीळ आणि धोंडावडवली टीम कॅप्टन टॉस करीत यायचंय. भव्य 11 वाघबीळ. भव्य 11 वाघबीळ आणि त्याच्या विपक्षात भव्य 11 अर्थातच वाघबीळ आणि धोंडावडवली संघाने त्यामध्ये रिपोर्टिंग केलंय. वाघबीळ संघाला आम्ही विनंती करतो नाणेफेकीसाठी यायचंय. चला बोट टीम कॅप्टन्स आम्ही रिपोर्टिंग करतोय, त्वरित यायचंय. धोंडावडवली संघानं आम्हाला इथे मात्र रिपोर्टिंग केलंय. चला टीम चला विनंती करतोय वाघबीळ टीम कॅप्टन त्वरित यायचंय आपण. चौथे पंचमचे भाऊ पाटील सरांचंही शुभागमन झालंय. वेलकम, आपलाही सहर्ष स्वागत. चला वाघबीळ टीम कॅप्टन आम्ही विनंती करतोय तुम्हाला यायचं नाणेफेकीसाठी. धोंडावडवली संघ आपली वाट पाहतोय. टीम वाघबीळ वाघबीळ टीम कॅप्टन नाणेफेकीसाठी यायचंय वाघबीळ.
भव्य 11 वाघबीळ आणि गावदेवी धोंडा वडवली. नक्कीच मी विनंती करतोय युवासेना ठाणे जिल्हा प्रमुख आदरणीय आणि युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रबोधाची नाईक साहेबांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभस्य सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण नाणेफेकीसाठी नाणेफेक कक्षामध्ये आमच्या समय जॉईन व्हायचंय. येस भव्य 11 वाघबीळ आणि त्याच्या विपक्ष दोन हात करताना पाहायला मिळेल गावदेवी धोंडावडवली संघ. येस वेलकम नाईक साहेब आपलं सहर्ष स्वागत. आणि नक्कीच नाण्याच्या दोन बाजू आम्ही दर्शवू इच्छितो. नाण्याच्या दोन बाजू आहेत न्यू इन्क्लाब अर्णव एंटरप्राइजेस आणि आमदार चषक 2024. कॉलिंग कोण देतं अर्थातच कॉलिंग कोण देतं भव्य 11 वाघबीळ की धोंडावडे टीम कॅप्टन कॉल देतात. आमदार चषक असं कॉल आलाय आणि आमदार चषक 2024 मान्यवरांनी विनंती असेल. धन्यवाद साहेब आपण उपस्थित झालात. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित होऊन या स्पर्धेची शोभा इथून मात्र वाढवायची. जास्ती वेळ कारण सामना इथून मात्र मैदानात ऑन होणार आहे आणि अर्थातच आपण पाहूयात नाणेफेकीतून मात्र विन होतोय गावदेवी धोंडा वडवली संघ. सर्वात आधी आनंद होतोय का? हो नक्कीच. नाणेफेक विन झालाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण सातत्यानं जर का आपण बघितलं प्रज्वल दळवी आहे तुमच्या टीममध्ये, त्याचे काका असते त्यांच्या मार्फत सातत्याने धोंडावडवली नगरीमध्ये आपण आयोजन होताना पाहतोय. पण आज मात्र आपण खारबावकरांच्या आयोजनामध्ये पोहोचलाय. काय म्हणशील आयोजन नियोजनाबद्दल? आयोजन तर खूप सुंदर आहे. इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचे धन्यवाद मानतो. नक्कीच धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. त्यानंतर मी जातोय भव्य 11 अर्थातच टीम वाघबीळ संघाच्या कर्णधाराच्या दिशेनं भव्य 11. नाणेफेक मित्र आपण जर का विन झाला असता तर कोणता निर्णय स्वीकारला असता? आम्ही फिल्डिंग करणार होतो पहिले. नक्कीच. मग आता तुमच्या वाट्याला बॅटिंग आले, किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? ओव्हर ना आम्ही कमीत कमी 50 रनचा टार्गेट ठेवू. सामना मैदानात ऑन होतोय. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक. तर नाणेफेक कक्षातून न्यूज येते. नाणेफेकीतून मात्र विन होतोय धोंडा वडवली संघ. क्षेत्ररक्षण निर्णय स्वीकारतोय आणि आमंत्रित करतोय भव्य 11 वाघबीळ संघाला इथून मात्र फलंदाजीसाठी. धन्यवाद. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच तेजस. इतिहासाच्या पानावरती मातीच्या कणाकणावरती व प्रत्येकी मराठी माणसाच्या हृदयावरती अभिराज्य करणारं नाव म्हणजे अखंड हिंदुस्थानाचे सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. व आज शुभ दिवस 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंतीनिमित्त तुम्हा सर्व शिवभक्तांना भरपूर सारा शुभेच्छा. सामन्याला सुरुवात झाली. पहिलं सत्र जिथनं समाप्त झालं, रन्स बनवल्या गेल्या होत्या. पहिल्या सत्रामध्ये 53 बनवल्या गेल्या होत्या. 54चा टार्गेट. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2024 आपण मित्रांनो पाहतात. ज्यांच्या नावाने ज्यांच्या सन्मानार्थ आपण ही स्पर्धा पाहतात. भिवंडी ग्रामीणचे दमदार आमदार सर्वांनी शांतारामजी मोरे सर्वांच्या सन्मानार्थ आपण ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा न्यू इन्क्लाब अर्णव एंटरप्राइजेस खारबावच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतात. असा पहिला दिवस, प्रारंभ दिवस आणि पहिला सामना या स्पर्धेमधला मैदानाच्या आतमध्ये रंगला. आपण जी लढत पाहतायत नरेश मूर्ती कासार वडवली विपक्ष स्वयंभू पायगाव. स्विचिट खेळायचा होता. बाटांनी बॉलचा संपर्क इथं आला नाही. निर्धाव चेंडू दरम्यान इथं येतो. पॅनवरती टाकला. लाईन आता पाहावी लागेल. लाईन खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल. अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जात आहे. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 2 वरती.
व्यासपीठावरती भरपूर सारे आमचे दिग्गज मान्यवर आहेत. त्यामध्ये आपण पाहू शकतात श्रीमान प्रभुदाजी नाईक साहेब, आज त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तसेच त्यांच्या समवेत श्रीमान आतिशजी भामरे साहेब देखील आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. तसेच आपण व्यासपीठावरती पाहू शकता तसेच निशांत जाधव साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड आता पुढे जातो. एका धाब्याच्या मदतीने टोटल पुढे जाऊन पोहोचला आहे 3 वरती. लक्ष अगदी या मॅच मध्ये एक चांगलं टोटल ठेवलं. 54 धाब्यांचं लक्ष आणि मॅच देखील जर आपण पाहिली तर 4च ओव्हरची आहे. 4 ओव्हरमध्ये 54 चेस करायच्या असतील. अपील सुरू आहे बट अंपायरने नकारलं. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल रन दरम्यान मिळेल. अतिशय चांगला खेळ. अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण फलंदाजांचा पाकिला होता त्या जोरावरती एक चांगलं टोटल उभं केलं आणि पहिलं षटक गोलंदाजी देखील तितकी चांगली राहिली. कारण या पहिल्या षटकामध्ये जास्त धावा बनवल्या गेल्या नाही आहेत, फक्त 4च बनल्या. आणि येणाऱ्या 18 चेंडू आता हा सामना जिंकण्यासाठी इथं आवश्यकता असेल 50 धाब्यांची. अतिशय चांगली स्पर्धा. अगदी 4 दिवसीय दिवस रात्रीय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आणि पहिला दिवस आपण पाहतात. आणि खऱ्या अर्थाने आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती देखील आहे आणि जयंतीचं निमित्त साधून या स्पर्धेचा उद्घाटनी दिवस आपण आज पाहतात. फार चांगलं मॅनेजमेंट खऱ्या अर्थाने न्यू इन्क्लाब अर्णव एंटरप्राइजेस खारबावच्या वतीनं या स्पर्धेमध्ये केलं गेलं. प्रत्येकी गोष्टीमध्ये तुम्हाला क्वालिटी पाहायला मिळेल. कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न तसेच संपूर्ण आपण जर पाहिलं तर ठाणे ग्रामीणमधले दिग्गज संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. म्हणजे क्वालिटी क्रिकेट. येणारे 4 दिवस कुठे जाऊ नका, आमच्यासमोर जॉईन राहा. क्रिकेटचा थरार आपल्याला आमदार चषक 2024 मध्ये पाहायला मिळेल. पण सध्याच्या घडीला उद्घाटनीय लढतीमध्ये आता विजयाचा आस्वाद कोण घेईल, कारण 18 मध्ये अजून देखील 50 धाब्यांची आवश्यकता. दुसरं षटक आता तयार होत आहे गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी करण्यासाठी साहिल भोईर. साहिल भोईर तयार होतोय. चला मित्रांनो, विनंती असेल जास्त वेळ खर्च नका करू, सामन्याला सुरुवात करा. कारण पहिला दिवस असल्या कारणाने शेड्यूलला देखील आता उशिराने सुरुवात झाली. मॅचेस भरपूर साऱ्या कव्हर करायच्यात, सो थोडं फास्टच केलं. 18 मध्ये 50 सेकंड ओव्हर. प्रति षटकामागे आता जर आपण पाहिलं तर 16 पेक्षा देखील जास्त बनवायच्यात. म्हणजे 2 ते 3 मोठे फटके. फुल टॉस टाकला, लॉफ्ट केला हव्यामध्ये. फिल्डर मिड ऑफचे 38 सर्कलमध्ये होते. आता त्यांना बीट करून हा बॉल एका टप्प्याने लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो. याच तर फटक्याची आवश्यकता होती, कारण प्रेशर बनत चालला होता आणि प्रेशर रिलीज करणारा हा स्ट्रोक चौकार. ऍक्शन रिप्ले देखील आपल्या समोर आहे. फुल टॉस होता, पूर्णपणे पाहिलं की मिड ऑफचा फिल्डर 38 सर्कलमध्ये. त्या अनुषंगाने त्या रिजनमध्ये हा स्ट्रोक आला आणि चौकार दरम्यान नाही. तो चांगली सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळाली. BTC च्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते. म्हणजे रोहन तरे आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांच्यामध्ये आपण आपल्या वरूनचा उल्लेख करू शकतो. त्यानंतर आमचे संपूर्ण कॅमेरामॅन. शफल होऊन खेळलेत, पानवरती आदलला. अपील देखील सुरू. लेग बिफोर विकेट, चौकार आणि त्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक. पहिला धक्का लागतोय, फलंदाज बाद. पहिली सफलता मिळाली. क्रमांक 3 वरती आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन दरमाडीतून बॅटिंग करण्यासाठी येतात. पहिला धक्का लागला. प्रयत्न तर हेच होते की मोठे फटके खेळायचे, बट प्रेशर आता पूर्णपणे फलंदाजांवरतीच आहे. कारण 18 मध्ये 50 हव्या होत्या चौकाराला. त्यानंतर विकेट म्हणजे आता 16 मध्ये आवश्यकता असेल 46 धावांची आवश्यकता. आज समालोचन कक्षामधनं आमच्या समवेत तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. वाडा पालघरची दगदगती तोप तेजस धोबी आणि तसेच पनवेल रायगड विभागामधनं बाबू शहा सरांचा आवाज तुम्हाला आज या दिवसामध्ये ऐकायला मिळेल. न्यू बॅटर नितीन आलेत.
ऑन साईडला फटका खेळला, हवेमध्ये आहे, फिल्डर उपस्थित देखील आहेत आणि मिस्टेक होणार नाहीये. आणखीन एक सफलता मिळेल. बॅक टू बॅक आता धक्के लागतात. हाच प्रयत्न होता की कुठे ना कुठे अगदी फ्रंट लेड अलग केला होता. डीप मिड विकेट काऊ फेसला टार्गेट केलं होतं, बट प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक केलेलं नव्हतं. दॅट्स वाय मिस्टामिंग स्ट्रोक आला आणि एक अप्रतिम कॅच इथनं पकडली गेली आणि हा दुसरा धक्का लागतोय. समस्या अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत आणि या अडचणीमधनं आता बाहेर टीम पायगावला काढेल कोण, हा सर्वात मोठा प्रश्न. कारण विजयाचं लक्ष देखील फार मोठं आहे. 54 बनवायचे आहेत आणि त्या 54 धावा चेस करण्यासाठी आता मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. हॅट्रिक बॉल आता असेल. अगदी जर आपण पाहिलं तर या स्पर्धेमधला हा उद्घाटनीय सामनाचा आपण पाहतोय आणि उद्घाटनीय लढतीमध्ये आता हॅट्रिक कंप्लीट होईल का. हॅट्रिक बॉल होता हवेमध्ये, फिल्डर दरम्यान पोहोचतात आणि थोडंसं कम्युनिकेशनचा अभाव, त्याच जोरावरती हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. चौकार. हॅट्रिक बॉल होता, हॅट्रिक कंप्लीट होऊ शकली असती, बट कम्युनिकेशनचा अभाव राहिला. जे फिल्डर डीप मिड विकेटला होते, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होते, कदाचित जर कॉलिंग झाली असती, सांगितलं असतं की मी कॅच पकडतोय, तर झेलची शक्यता डेफिनेटली झाली असती. बट तालमेलचा अभाव, त्या जोरावरती या 4 धावा. धाव फळक आता पुढे जातो 4 धावेच्या मदतीने 12 वरती. व्यासपीठावरती आज आमच्या सोबत भरपूर सारे दिग्गज मान्यवर जोडले गेले आहेत. त्या सर्वांचे देखील हार्दिक स्वागत असेल, कारण स्पर्धा उचित खऱ्या अर्थाने फार मोठा आहे. आमदार चषकाचं हे उचित आपण पाहता. जितकं कौतुक करावं तितकं कमी खऱ्या अर्थाने न्यू इन्क्लाब अर्नब एंटरप्राइजेस खारवावचं, कारण त्यांची ही संकल्पना तसेच आमदार साहेबांचा पाठिंबा त्यांना लाभला, मार्गदर्शन लाभलं. त्या जोरावरती ही दमदार स्पर्धा आपण पाहतात. डॉट बॉल आला. नेक्स्ट बॉल. काय फटका पाहायला मिळतो. इनफिल्डला क्लिअर केलं, क्लासिकल स्ट्रोक. बॉल ट्रॅव्हल होतं, बट अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला तितकीच चांगली फिल्डिंग आता आपल्याला पाहायला मिळाली आणि इन बिटवीन या बॉलवरती रन्स पूर्ण केल्या जातील. या 2 आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील झाला समाप्त. 2 षटकांमध्ये रन्स बनवला गेला. 14 विकेट गेले आतापर्यंत 2. चला आपल्याकडे वेळ आहे, सो तोपर्यंत आपण शुभ सन्मान करूया. आजचे प्रमुख अतिथी, चीफ गेस्ट, युवा सेना ठाणे जिल्हा प्रमुख तसेच युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सन्माननीय प्रभुदास जी नाईक साहेबांचा आपण सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय कुमार दादा तांगडी साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाणार आहे आणि दादा देखील शिवसेना विभाग प्रमुख आहेत आणि दादांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातो. एक भरपूर मोठं व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थाने ज्यांचे क्रिकेटवरती देखील अफाट प्रेम आहे. युवा सेना ठाणे जिल्हा प्रमुख आणि तसेच युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सन्माननीय प्रभुदासजी नाईक साहेबांचं शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केलं जातं. आज अगदी बिझी शेड्यूलमध्ये वेळात वेळ काढून साहेबांनी या स्पर्धेला बहुमूल्य उपस्थिती दाखवली आहे आणि साहेबांचा सन्मान केला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया युवा सेना ठाणे जिल्हा सचिव तसेच भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमधलं एक दिग्गज ऑलराऊंडर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं श्रीमान आतिश विजय भामरे साहेबांचा आपण सन्मान करूया आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय यस सागर कारभार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. शुभ सन्मान केला जातो. युवा सेना ठाणे जिल्हा सचिव तसेच वन ऑफ द ग्रेट प्लेयर टेनिस बॉल भिवंडीचे आतिशजी भामरे साहेबांचा सन्मान केला जाता. एक युवा नेतृत्व आहे आणि त्यांचा हा सन्मान सागर कारभार यांच्या शुभ हस्ते केला जातो. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया विभाग प्रमुख दापोडीचे श्रीमान विकी मोहन पाटील साहेबांचा आपण सन्मान करूया. मी राकेश दादांना विनंती करतो की आपला शुभ हस्ते हा शुभ सन्मान करायचा.
शुभ सन्मान आता केला जातो. विकीदादा पाटील ते देखील आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत आणि ते देखील विभाग प्रमुख आहेत दापोडे गावचे आणि त्यांचा हा सन्मान राकेशदादा जाधव दादांच्या शुभ हस्ते केला जातो. त्यानंतर युवा सेना विभाग प्रमुख लवेश दादा नाईक दादा उपस्थित आहेत. राहुल कारभार यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. शुभ सन्मान केला जातो लवेश दादा नाईक साहेबांचा. त्यानंतर आपण जाऊया मागच्या दिशेनं. भरपूर साऱ्या गोष्टी अगदी मैदानाच्या हातामध्ये घडल्या. आता त्याविषयी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. इक्वेशन विषयी थोडी माहिती फर्स्ट ऑफ ऑल देतो. आता चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये 9 आणि आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी 31 धाब्यांची आवश्यकता. भरपूर सारे आमचे प्रमुख अतिथी आज आमच्या समोर जोडले गेले आणि त्यांचा शुभ सन्मान करणं आमचं कर्तव्य. त्या कर्तव्याचं पालन आम्ही केलं. तर त्यानंतर मागच्या दिशेने जाऊया. 9 चेंडूवरती 31 धाब्यांची आवश्यकता. जी जोडी मैदानाच्या हातामध्ये सध्याच्या घडीला आहे आपण पाहू शकता. तेजस आणि त्यांच्या समवेत प्रवीण आहेत. अजून देखील मी म्हणे मॅच भरपूर बाकी आहे. 9 मध्ये 31 अप्रतिम डिलिव्हरी. बॅटम पाठ बंद बॉल जातो. संधीच नाहीये फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची. डॉट बॉल दरम्यान इथं येतो. आता 8 मध्ये 31 इक्वेशन आता फारच कठीण. अगदी आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारला होता फलंदाजाला. पूर्णपणे चकित केलं, सरप्राईज केलं. आता 8 मध्ये 31 तरी स्मृती कासार वडवली हा संघ खेळताना आपल्याला दिसतो. हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता. आणखीन एक निर्धाव चेंडू म्हणजे आता 7 मध्ये 31. जसे जसे डॉट बॉल येत आहेत ना कुठे विजयाचं लक्ष आता थोडं दूर चाललं. 7 मध्ये 31 धाब्यांची आवश्यकता. ही मॅच पूर्णपणे आता इन कंट्रोल पकडमध्ये टीम नरेश मोते कासार वडवलीचा. कारण आता 7 चेंडू शिल्लक आणि 31 धाब्यांची आवश्यकता. हुक करायचा होता आणि हा देखील येईल डॉट आणि अशा प्रकारे षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 आहेत म्हणजे 6 मध्ये आता 31 धाब्यांची आवश्यकता. 6 चेंडू 31 धाब्यांची आवश्यकता. यानंतर आपल्याला लढत पाहायला मिळेल. भाव्या 11 वाघभील त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसेल टीम धोंडा वडवली. हा संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसेल. मध्ये आता 31 धाब्यांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच टीम धोंडा वडवली त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना दिसेल टीम भाव्या 11 वाघबील. 6 मध्ये 31. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. अंतिम षटकामध्ये आता विश्वास दाखवलाय. गोलंदाज तयार होतात. चिराग भोईर अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी येतोय. राऊंड द विकेट. डॉट बॉल नाही सुरुवात. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली देखील राहिला. कारण अगदी आपण जर पाकिलाच बॉल चिराग भोईरचा पाकिला तर अगदी वळण घेताना देखील बॉल पाहायला कटर टाकला होता. डॉट बॉल नाही सुरुवात या षटकाची. आता 5 मध्ये 31. आता आपण म्हणू शकतोय की या मॅच मध्ये फक्त औपचारिकताच बाकी आहेत. कारण इथनं जिंकणं पुढे जाणं फारच कठीण आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. यावेळी देखील कटरच टाकला होता. बॅटची एज देखील लागली आहे. सफलता मिळेल. आणखीन एक धक्का लागतो टीम पायगावला. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आता येतात. 4 मध्ये 31 धावांची आवश्यकता. एकतर्फी विजय आपल्या नावावरती करण्याच्या अगदी मार्गावरती आहेत. टीम नरेश मोदी कासार वडवली एक पॉप्युलर टीम आहे आणि भरपूर चांगले खेळाडू या टीम मध्ये देखील आहेत. पुढचा बॉल, हा बॉल आता पाहावा लागेल. दिशा आय थिंक खराब आहे. यस, तोच उल्लेख अंपायरने देखील केला की लाईन खराब, अतिरिक्त रन दरम्यान इथं मिळेल. म्हणजे 4 मध्ये आता 30 धावांची आवश्यकता असेल. BTCच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते. अगदी मी उल्लेख केला होता की आयोजन फारच चांगलं. 4 दिवस अगदी डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. पानवरती टाकला होता डाऊन द लेग साइड. आणखीन एक अतिरिक्त रन मिळेल. बघा मॅच मध्ये जास्त काही उरलं नाहीये, बट ज्याप्रमाणे आता गोलंदाजी केली जाते हे षटक आता थोडे लांब चाललंय. 4 मध्ये आता 29 4 मध्ये आता 29 धावांची आवश्यकता आहे. वरून देखील आमच्या समवेत आहेत एक भरपूर चांगले ऑपरेटर BTCच्या. हा बॉल देखील धीम्या गतीने टाकला. यस, बॅटचा स्पर्श झाला होता. आणखीन एक सफलता मिळेल. शेवटच्या षटकामध्ये आता चिरागला देखील सफलता मिळतात. आणखीन एक धक्का टीम पायगावला. निशांत जाधव साहेबांचे बंधू प्रभू जाधव दादांचं देखील आगमन झालेलं आहे. आपले देखील आमदार चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आता मैदानाच्या हातामध्ये येतात, बट खऱ्या अर्थाने टीम पायगाव भरपूर निराश असेल. कारण बघा 4 ओव्हरमध्ये 54 चेजेबल होत्या, गेटेबल होत्या, बट ते लक्ष्य प्राप्त करण्यासाठी खऱ्या अर्थाने चांगला खेळ दाखवणं देखील गरजेचं होतं. बॅटिंग जशी अपेक्षा होत्या तशी बॅटिंग झाली नाहीये. आणि मग क्लोज अँगल देखील बघा आता BTC देखील भरपूर सारे अपडेट्स त्यांच्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आणतो. आणि खऱ्या अर्थाने या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कार्य करा, तुम्ही अपडेट राहिलेच पाहिजेत. नवीन नवीन गोष्टी तुमच्याकडे आल्याच पाहिजेत. आणि BTCच्या माध्यमातूनच ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जाते. 3 चेंडूंचा आता खेळ फक्त बाकी असेल. हा बॉल देखील धीम्या गतीने टाकला. आणखीन एक निर्धाव चेंडू. पूर्णपणे आता एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला टीम कासार वडवली पाहायला मिळत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल असेल या मॅच मधला. आणि या बॉल सोबत सामना समाप्त. सामना जिंकलेला आहे टीम नरेश मोते कासार वडवली टीमने. सो मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम कासार वडवली अँड हार्ड लक टीम पायगाव. बनला ज्या फलंदाजाने